तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी सध्या पाऊस पडतोय, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी। नाशिकमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ। गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरील अनेक मंदिरं पाण्याखाली। नाशिकमधील रामकुंडात पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं तरुण अडकला होता। स्थानिक तरुणांनी आणि रेस्क्यू टीमनं जो आहे ते तरुणाला बाहेर काढलेला आहे। तरुणाला सुखरूप बाहेर काढल्यानं दुर्घटना टळली आहे। भंडारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे। सततच्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे। गोसेखुर्द धरणाच्या 27 दरवाजांमधून विसर्ग सुरू आहे। नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। धुळ्यातील साक्री तालुक्यातील जामखेली धरण ओव्हरफ्लो झाले। सांडव्यातून वाहणारं पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होती। सांगलीच्या चांदोली धरणातून वारणा नदीमध्ये विसर्ग सुरू आहे। 4,500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणी पुरवठा करणारं पवना धरण 72% भरलंय। पवना नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे। 15 जुलैपर्यंत विसर्ग सुरू राहण्याची शक्यता आहे। नालासोपारात पावसामुळे मुख्य रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। आचोळे, नागिनदास पाडा, संकेश्वर नगर आणि गालानगरमधील रस्त्यांवर पाणी साचले। पावसाचा जोर दिवसभर राहिल्यास घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। हवामान विभागाकडून पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे।